तुमच्या लक्षात आलं असेलच, पद्मविभूषण आशाताई भोसलेंची मुलाखत म्हणजे फक्त मुलाखतीचा कार्यक्रम नसून मला असं वाटतं ज्याला कायम स्मरणात ठेवावं अशा आठवणी इथे आपण सगळेच घरी घेऊन जाणार आहोत. आत्तापर्यंत मला खात्री आहे आपण आशाताईंच्या प्रेमाखातर इथे आलेले आहात. त्यामुळे आपल्यापैकी बहुतांश लोकांनी यूट्यूबवर किंवा यापूर्वीच्या अनेक मुलाखतींमधून आशाताई मुलाखतीमध्ये सुद्धा काय करामती करतात हे सगळं पाहिलेलं आहे. आता त्यांच्याकडून ते खुबीनं काढून घेण्यासाठी माझे शून्य परिश्रम असणार आहेत, कारण आज जे काही असणार आहे ते त्यांचं असणार आहे. मी फक्त एक संवादक म्हणून तुमच्यामध्ये इथे बसणार आहे. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं स्वागत. इतक्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात की सभागृहाची कपॅसिटी संपून मध्ये खुर्च्या टाकाव्या लागल्यात आणि कदाचित पुढच्या काही वेळात तीही जागा अजून भरून जाईल. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अनेक वर्षांपूर्वी नाशिकला एक डोंगरे वसतिगृहावरच्या कार्यक्रमामध्ये आशाताई भोसलेंची मुलाखत सुधीर गडगीळ घेणार होते. मी त्यावेळेला खूप लहान होतो वयानं, शाळेमध्ये शिकत होतो आणि आशाताई भोसलेंना बघायला अनेक जण जाणार म्हणून सगळं प्लॅनिंग चालू होतं. तर माझ्या त्या वयाच्या कळत्या नकळत्या बुद्धीनुसार मला एका गोष्टीसाठी तिथे जायची खूप इच्छा होती. आज सकाळी मी आशाताईंना भेटलो तेव्हा हा उल्लेखही केला. मी ना त्यांच्या एका फोटोमध्ये, बहुतेक गौतम राजाध्यक्षांनी काढलेल्या आयकॉनिक फोटोमध्ये त्यांचा असा हात आहे आणि हातामधलं हिऱ्यांचं ब्रेसलेट आहे. त्या वयामध्ये मी हिरा पाहिला नव्हता, त्यामुळे चर्चा व्हायची ना सगळीकडे की आशाताईंचं हिऱ्याचं ब्रेसलेट, काय लखलखतं स्टेजवर उभ्या राहिलं की गाताना. तर मला हिरा बघायला मिळेल या आशेनं मी त्या कार्यक्रमाला गेलो. प्रचंड गर्दीमध्ये माझ्या उंचीला धक्के खात लांबून कुठून तरी काहीतरी चमकेल आणि मला हिरा बघता येईल, त्याची चमक बघता येईल अशा अपेक्षेनं मी गेलो. आणि त्यानंतर त्या मुलाखतीमध्ये आशाताईंनी सहज म्हणून ज्या हरकती, ज्या गाण्यांच्या झलक दाखवायचा प्रयत्न केला ते त्या वयातच मला कळलं की हिऱ्यापेक्षाही त्यांच्या गायकीची चमक कितीतरी पटींनी जास्त आहे. आणि आज मी माझं सौभाग्य समजतो की आज इतक्या वर्षांनंतर कदाचित त्यांच्या आत्तापर्यंत झालेल्या लाखो करोडो मुलाखतींनंतर त्या मनानं जेवढ्या वयाच्या आहेत त्याहून किंचितचा मी जरा जास्त असेन, पण मला हे बहुमान ही संधी मिळते. प्रस्तावना खूप झाली, आपण त्यांच्याशी गप्पांना सुरुवात करूया. 15 वर्षांनंतर आशाताईंचा कार्यक्रम, त्यांचं अस्तित्व ठाण्यामध्ये येतंय. आशाताई 15 वर्ष लागली ठाण्यात यायला, का बरं? मी आता तुम्हाला थांबवून पहिल्यांदा ठाणेकर मंडळींना माझा खूप प्रेमपूर्वक नमस्कार. ठाणं हे मुंबईपासून खूप दूर आहे, पण आता गडकऱ्यांच्यामुळं फार जवळ झालं आहे. आता मला येताना कळलं की आपण 1 तासात येऊ शकतो. त्यावेळेला 4-4 तास, 5-5 तास लागायचे. तर तुम्हाला कदाचित माहीत असेल, ठाण्याला येऊन ठाण्याला वळसा देऊन पुण्याला जावं लागायचं. तिथं मध्ये समुद्र असायचा, वाळू असायची, वाळू काढलेली असायची. त्यावेळेला म्हणजे 1960 साली मी अशी पुण्याला जात होते ठाण्यावरून. पण त्यावेळेला मला माहीत नव्हतं की मी अशी इथं ठाण्यामध्ये येईन. त्यावेळेला मी नवी गायिका होते, सुरुवात केली होती फक्त. मला इथं खूप यावंसं वाटतं, पण कोणी बोलवतच नाही. बोलवलं तर मी येईन. आता जसं यांनी बोलवलं मला तशी मी आले. काही आढेवाढे घेतले नाहीत, काही नाही. आणि तशी मी इथं आले. आणि मला असं वाटतं की मला तुम्हाला बघून खूप आनंद झाला आहे, कारण डोंबिवलीपर्यंत मी आलेले आहे, ठाण्यापर्यंत नाही आलेले. आणि ठाण्याचे लोक गाणं ऐकण्यासाठी मुंबईला येतात. मला एका प्रोग्राममध्ये दादरच्या
कोणीतरी असं म्हटलं होतं की आशाबाई 2 वाजलेत, काय हरकत नाही, 3ला आमची ट्रेन आहे, तोपर्यंत चालू द्या तुमचं गाणं, असं मला म्हणाले होते. त्यावरनं तुम्ही इतके दुरून गाणं ऐकायला येत होता. आता तुम्ही तुमचं चालू करा. तुम्हालाच ऐकायला आम्ही आहोत, त्यामुळे तुम्ही जे बोलाल ते आम्हाला सगळं हवंय. मी अगदी लहानपणीपासून जरी सुरुवात करणार नसेन, त्याचे उल्लेख पुस्तकामध्ये आणि तुमच्या अनेक मुलाखतींमध्ये आहेत, तरी सुद्धा तुमच्या बोलण्यामध्ये असं नेहमी येतं की या क्षेत्रामध्ये मला मनानं नव्हतं यायचं, मला ढकलण्यात आलं. लता दीदी उदयाला येत असताना त्यांच्यासमोर उभं राहणं आणि त्यांच्यासारखं न गाणं, घरामध्ये संगीताचं सगळं वातावरण असताना कसं होतं ते वातावरण? लहानपणी वडील गाणं शिकवत होते. अर्थात दीदी माझ्यापेक्षा 4 वर्षानं मोठी, त्यामुळं तिच्यावर जास्त लक्ष. आणि हे काय झालं हो, तर माझ्याकडं म्हणजे मी 4 वर्ष लहान होते. मी स्टेजवर आहे. माझ्या कानामध्ये आवाज आला माझ्या नातीचा, तू कशी आहेस? तर हॅलो. त्यामुळं मला काही गाणं शिकता आलं नाही बाबांकडं, पण मी ऐकत होते. नंतर माई आमची म्हणाली की अहो तुम्ही त्याला शिकवता आणि ही पोरगी इकडं तिकडं फिरत असते, मीना पण शिकत असते, पण हिचं काही लक्ष नाही दिसत. ते म्हणाले होते की माई, ते माईच म्हणायच्या कारण आम्ही माई म्हणायचं म्हणून. सर्व घरात असंच होतं. बाबा म्हटलं मुलांनी की बाबा आई पण म्हणायला लागते हळूहळू आई जे म्हणतात ते बाबा बायकोला त्याच नावानं मुलांच्या नावानंच हाक मारतात. तसं माझे वडील म्हणायचे माई तू चिंता करू नको, ती इथून तिथून नाचते आहे, पण तिचं लक्ष त्या गाण्यात आहे आणि ती तिचं ऑब्झर्व करते ती गाणं. तर त्यावेळेला माई म्हणाली होती की हे हवं आहे, हिला काही येणार नाही, हिला काही येणार नाही. मी ऐकत होते, पण गाणं कुठंतरी रुजत होतं. शिकण्यापेक्षा ऐकण्याने जास्त लवकर गाणं येतं, किंवा कुठलाही म्हणजे कला, कुठलीही कला बघायची असते. शिक्षणापेक्षा बघण्यात फार कोणी कसा हात केला तो कळला पाहिजे आपल्याला, कोणी काय तान मारली हे मला कळलं पाहिजे. तर असं मी गाणं शिकत होते. याच्यापुढे तुम्ही काय विचारलं होतं? खरं एवढंच विचारलं होतं, पण तुम्ही बोलताय ते खूप छान वाटतंय, त्यामुळे मी काही थांबवलं नाही तुम्हाला. हां. पण आत्ता बोलताना तुम्ही उल्लेख केलात हबं म्हणायचं तुम्हाला, तर अशा काही टोपण नावांनी हाका मारायचं का? काय होते, मी लहानपणी फार मस्तखोर होते, म्हणजे अजूनही थोडीशी आहेच, पण लांचा स्वभाव कधी बदलत नसतो माणसाचा. फटकळ, मला ना बरोबर जे वाटेल ते करायचं, ऐकायचं नाही कोणाचं, हे माझा स्वभाव होता त्यापासून. त्यावेळेला आमच्या घरामध्ये खूप माणसं होती. आमच्याकडं 200 लोक कामाला होते बाबांच्या कंपनीत. तुम्हाला माहीत नसेल सांगते, आमच्या नाटक कंपनीचं नाव होतं संगीत बलवंत कला मंडळी असं काहीतरी होतं. तर त्या नावाने, मतलब वडिलांच्या नावाने नाटक कंपनी चालू केली होती आणि आमची नाटकं व्हायची, मानापमान, रणदुंदुभी वगैरे वगैरे. आणि बाबा आमचे त्याच्यामध्ये ॲक्टर पण होते, सिंगर पण होते, आणि मुळात म्हणजे क्लासिकल सिंगर होते. आणि क्लासिकल गाणं ते गायचे, नाट्यगीत पण गायचे आणि क्लासिकल गायचे. तर असं आमचं जीवन जे चाललेलं होतं त्याच्यामध्ये आम्ही शिकत होतो, ॲक्टिंग शिकत होतो, गाणं शिकत होतो. आणि त्यावेळेला आमच्या घरामध्ये खूप माणसं असायची. एवढं मोठं दुधाचं पातेलं भरलेलं असायचं. ते सकाळी गरम करून त्यातनं चहा पाणी झाल्यानंतर म्हातारी आजी होती, ती पातेलं खाली काढून ठेवायची. त्यानंतर ते पातेल्यातलं दूध थंड झालं की त्याच्यावर एवढी मोठी साय यायची आणि ती साय सगळी मी एकटी खाऊन जायचे.
साय खायचे दूध प्यायचे, साय खायचे दूध प्यायचे. मी चांगली गुटगुटीत होते, याच्यापेक्षा गोरी पण होते मी. त्यामुळं मला सगळे प्रेम करायचे. तुझ्या गालाला खळ्या पडतात चांगल्या असं म्हणून लता मला, दीदी मला उचलायची. आम्ही त्यावेळेला लताच म्हणायचो. हा दीदी हा शब्द हिंदीचा आहे, आपल्याकडे ताई वगैरे म्हणतो. दीदी मला उचलायची आणि कडेवर घ्यायची आणि खूप प्रेम करायचे. आणि तिला सगळेच मला प्रेम करायचे. बाकीच्या सगळ्या घरामध्ये लुकड्या होत्या, ते सगळे तिखट आणि भाकरी वगैरे असं काहीतरी खायच्या, पण मी फक्त दुधावर वाढलेले आहे. मऊ मखमली आवाजाचं रहस्य कदाचित आणि तिथूनच. काय की घरामध्ये मला कोणी काही बोलायचं नाही. वडिलांची ताकीद होती. त्या माझ्या हब्याला कोणी काही बोलू नका रे. हब, पैलवान, पठाण ही माझी 3 नावं होती. पठाण पहिलं, पैलवान आणि हब. सगळ्या गोष्टींना मी पुढं व्हायचे कामाला. आणि काम करण्याची हिंमत, काम करण्याची आवड, कुठलंही काम असो ते करत राहायचं सातत्याने, हा माझा स्वभावच आहे. आणि आवाजाचं काय म्हणालात तुम्ही? नाही, ते मलाही खायचात म्हणालात तुम्ही साय. पण हबचा अर्थ अहो, काय? आता साय म्हटलं की लोक घाबरतात. आता साय येतच नाही म्हणा अमूलच्या दुधावर. कुठं साय येते आता? ती साय गेली, संपली त्यावेळची. दूध पण त्यावेळचं संपलं. ताजं दूध काढून धारीचं दूध ग्लास भरून प्यालं की गटागटा गरम गरम दूध, ती मजाच वेगळी. त्यामुळं मला असं वाटतं की आज मी 92 वर्षाची आहे, त्या साईनं आणि दुधामुळंच मी आहे. हे तुम्ही सांगताय म्हणून आम्ही विश्वास ठेवतोय. अदरवाईज 92 वर्षाचं एकही लक्षण तुमच्यामध्ये आम्हाला काही आढळत नाहीये. वय वर्ष 9 ते वय वर्ष 92 मध्ये 12,000च्या वर गाणी, कितीतरी संगीतकारांबरोबर काम, इतकं सगळं म्हटल्यानंतर 92 हे वय तुम्ही नाही सांगितलं तरी आम्हाला चालेल, कारण तुम्ही इतकं काम करून ठेवलंय त्याला कदाचित. तर मला आता सांगायला अभिमान वाटतो. पण हबचा अर्थ काय हो? हब हबचा अर्थ मूर्ख. मूर्ख. ती मूर्ख. आणि काय करायचे घरात दीदी वगैरे, मीनाताई, उषा वगैरे सगळे काय फुटलं अशाने फोडलं. ते म्हणायचे जाऊन दे, काय कोणाला बोलायचं नाही, तिला कोणी काही बोलायचं नाही, बस एवढंच होतं. तुम्ही 15-16 वर्षांच्या असताना तेव्हा म्हणे शंकरराव व्यास काहीतरी तुमची परीक्षा घ्यायला आले होते. हो. चर्नी रोडला नवरंग नागपूरकर यांचा गाण्याचा क्लास होता. त्या गाण्याच्या क्लासला मी 5 रुपये महिना देऊन तिथं जायचे. 5 रुपये महिना गाणं शिकायला, महिनाभर गाणं शिकायला मी तिथं गाणं शिकायला जायचे. त्यावेळेला मी मतलब परीक्षा आली आणि परीक्षेला शंकरराव नारायणराव व्यास म्हणून तुम्हाला माहीत असतील, मोठे गाणारे होते. त्यांची पुस्तकं अजूनपर्यंत व्यास विद्यालयामध्ये त्यांची पुस्तकं असतात आणि अजून माझ्याकडं त्यांची पुस्तकं आहेत. ते मी अशी ठेवलेली आहेत ती सगळी. तर माझी परीक्षा होती पहिल्या परीक्षेला मी बसले होते आणि शंकरराव तिथं आले. सफेद केस, माझ्यासारखं सफेद पातळ, म्हणजे पातळ नाही, धोतर आणि शर्ट आणि कोट आणि सफेद केस आणि ते असे पाय असे करून असे करत बसले होते. मी त्यांच्यासमोर तंबोरा लावला, गायला सुरुवात केली. तुम जागो मोहन प्यारे, तुम जागो मोहन प्यारे, सावरी सूरत तुरी मन रे जाए, सुंदर श्याम हमारे, तुम जागो मो. बस काही गाऊ नकोस. मी घाबरले, अंगात थरथर झालं माझ्या. म्हटलं मी नापास झाले का? तू नापास नाही झालीस, तुझा पहिला नंबर आहे. म्हटलं हा माझी चेष्टा करताय तुम्ही. मी अजून पेपर लिहिला नाही, अंतरा पण ऐकवला नाही, तान म्हटली नाही, काय केलं नाही. तुला त्याची गरज नाही आहे, या क्लासला यायची तुला गरज नाही.
मग म्हटलं मी काय करू. माझ्या घरी आहे, माझ्या घरी म्हणजे व्यास त्यांचं घर दादरला होतं. मोठा म्हणजे मोठी चाळ होती. त्याच्यामध्ये सगळे गाणारे होते, नारायणराव होते, शंकरराव होते, त्यांचे भाचे वगैरे वगैरे. आणि त्यांच्या घरामध्ये त्यांची बायको, मुलं. ते म्हणाले तू तिकडे ये आणि मी तुला उद्यापासून माझ्या फिल्ममध्ये गायलाच गाणी देतो. अशी माझी गाण्याची सुरुवात झाली. ती अजून थांबलेली नाही आहे. 82 वर्ष झाली. 10 वर्षाचे असताना मी पहिलं गाणं गाले. त्यानंतर जे गाते आहे ते आत्तापर्यंत गाते आहे. आज प्रोग्राम करते आहे, रेकॉर्डिंग पण करते आहे. आणि मला जर काम नसलं तर मी जगू शकणार नाही. मी माझ्या मुलाला सांगितलं, म्हटलं तू प्रोग्राम नाही केलेस तर लवकर मी म्हातारी येऊन आणि मी जाईन. मी जोपर्यंत गाते तोपर्यंतच मी जिवंत आहे. माझा आवाज आहे तोपर्यंत मी जिवंत आहे. आशाताई, कार्यक्रम राजकारण्यांचा नसला तरी राजकारणी लोकांनी आयोजित केलेला आहे. तुमच्या आयुष्यात राजकारण काही तुम्हाला नवीन नाही. राजकारणाला आयुष्यातल्या तुम्ही कशा सामोऱ्या गेलात आणि त्यानंतर त्या अनुषंगानं अजून 2 प्रश्न विचारेन मी. राजकारण, आयुष्यातल्या राजकारणाला तुम्ही कशा सामोऱ्या गेलात? आयुष्याच्या राजकारणाला भयंकर होतो, भयंकर होतं. आणि माझ्या घरातल्या राजकारणापेक्षा इंडस्ट्रीचं राजकारण फार होतं. इंडस्ट्रीमधल्या असलेल्या बायका, काही लोक, काही ते नवीन माणसाला चान्स देत नाहीत, त्यांना बरं वागवत नाहीत किंवा काय. पण माझ्या बाबतीत फार कमी हे झालं, कारण मी मेहनती होते, टाईमसर होते. 7 वाजता म्हणजे 7 वाजता पोचायचे. मांडी घालून बसले की किती वेळ तरी त्यांनी गायला लावलं तरी मी गायचे. रेकॉर्डिंगमध्ये किती वेळ झाला तरी मी कधी म्हटलं नाही की वेळ झाला, मला भूक लागली किंवा काय झालं, काही नाही. काम म्हणजे काम. कामाला गेल्यानंतर इकडं तिकडं बघायचंच नाही आणि आपला घरचा विचार पण करायचा नाही. हा माईक आहे, हा आपला देव आहे, त्याच्यासमोर आपण गातो आहोत, असं मी ठरलं. त्यानंतर माझ्या विरुद्ध पुष्कळ लोक उभे राहिले होते, पण मी काम संपवलं की पर्स उचलायची आणि घरी निघून जायचं. आपण कुणाच्या भानगडीत पडायचं नाही, कुणाला काही विचारायचं नाही, कोण तू काय बोलायचंच नाही, निघून जायचं. सगळ्यात गोष्ट चांगली असते की आपण दुसऱ्याला एनर्जी देऊ नये. एनर्जी दिली की तो बोलायला लागतो, मग आपण बोलतो, मग त्या एनर्जीनं फायदा नसतो. आपण एनर्जी द्यायचीच नाही लोकांना. तर यांना देणार आहे मी पण. हां, भले भले फिलॉसॉफिकल लोक ज्या ज्या गोष्टी सांगत असतील, सेशन्सचे पैसे घेऊन त्या त्यांच्या बोलण्यात किती सहज येतात बघा ना. अच्छा, ते राजकारणाचा विषय निघालाय. राजकारणातल्या तुमच्या आवडत्या व्यक्ती कोण? तुम्हाला सांगते, मला मोदी साहेब फार आवडतात. ते आवडतात का माहीत आहे का? ते सकाळी पहाटे उठतात, योगा करतात, कामाला लागतात, दुसऱ्या कुठल्या व्यक्तीविषयी काही बोलत नाहीत. त्यांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला, दुसऱ्या पार्टीला, त्याच्या विरुद्ध पार्टीला, पक्ष. त्या पार्टीनं शिव्या घातल्या तरी अजून मी रोज सुबह नवभारत बघत असते, वाचत नाही, बघत असते टी व्हीवर. त्याच्यामध्ये अजून मला त्यांनी कधी नाव पण घेतलेलं नाही त्या व्यक्तीचं, पण त्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे आणि महोदय वगैरे असं शब्द वापरून, कुमार असं शब्द वापरून, प्रिन्स असे शब्द वापरले. पण त्यांना कधी त्यांनी शिव्या घातल्या नाहीत, वाईट शब्द बोलले नाहीत. इतका सभ्य
सभ्यतेनं त्यांचं भाषण असतं. मला ते खूप वेळा भेटलेले आहेत आणि मला त्यांनी एकदा सांगितलं होतं की आप कुछ मत चिंता कीजिए, आप जब चाहें मुझसे बात कर सकते. ठीक है, मैंने कहा मुझे क्या बात करनी, मुझे कुछ बात नहीं करनी. लेकिन उन्होंने ये भी कहा कि मैं एक चेहरा जब देखता हूँ तो कभी भूलता नहीं हूँ. तो मैंने दिल में सोचा कि करोड़ों लोगों को ये कैसे याद रखते होंगे. मुझे ये लगा कि जो बात करते हैं उनसे उनको वो याद रखते होंगे. दूसरे पसंद है मुझे योगी राज. योगी राजमध्ये मला माझी प्रतिमा दिसते. म्हणजे योगीमध्ये जसं हिम्मत आहे, ताकद आहे, स्पष्ट बोलण्याची तयारी आहे, काय होईल त्याचा विचार न करणं. नंतर विचार करूया आपण याचं काय वेळ झालं ते. म्हणजे मला योगी फार आवडतात योगी. तर मला कधी भेटणार नाही तर काय नाही, माझं काही काम नाही कोणाकडं, कारण मी राजकारणात नाही आहे. त्याच्यामुळं मला बाळ ठाकरे फार आवडतात. बाळ ठाकरेंचं माझं असे संबंध होते. ए आशा, काय करतेस ग तू? म्हटलं रेकॉर्डिंग संपलं आहे बाळासाहेब. आता काय करणार तू? नाही, जेवायचं आहे मला घरी जाऊन. इकडे ये, असंच बोलायचं. इकडे ये. मग आपण तिकडं जायचं. हां, काय म्हणते बोल, काय खायचं आहे का तुला? नाही नाही, मला नाही खायचं, चहा द्या बस बरं. हां, मग बोल आता काय करते. हां, मग तुझ्या वडिलांचं गाणं ऐकव बघू मला. ते नाट्यगीतं कोणी आजकाल गाते, याला त्यांची भाषा काय. तर मग त्यांचं ऐकत बसायचं. मग त्यांना एखादं गाणं बाबांचं ऐकवायचं, काय थोडंसं ऐकवलं. हां, आता जा तू. मला बोलवल्यावर परत, बाळासाहेब तुम्ही केव्हाही कुठेही बोलवता, काय काय वेळ असला तर यायचं, नाही म्हटलं तर नाही म्हणून सांगायचं. बरं म्हटलं. मला त्यांनी पहिल्यांदा ज्यावेळेला बोलवलं ऑफिसमध्ये, त्यावेळेला ते मला म्हणाले की त्यांची माणसं आली की बाळ ठाकरेंनी नवीन शिवसेना उघडली आहे, तुम्ही त्यांच्यात. वेळ होतोय, वेळ तुमचा वेळ आहे ना तुम्हाला? हो, नाही नाही, वेळ पसरले मी. नाही नाही नाही, तुम्ही बोला. तर बाळासाहेबांनी मला बोलवलं आणि मी सांगितलं कोण बाळ ठाकरे? म्हटलं मला यायचं नाही, मी येणार नाही. मी त्यावेळेला तरुण आणि एकदम सन्नाट्यामध्ये. तर दुसरं बोलवणं आलं, बाळासाहेबांनी तुम्हाला बोलवलं आहे. तिसरं बोलवणं आलं, बाळासाहेबांनी बोलवलं आहे. मी येणार नाही, सांगा तुमच्या बाळासाहेबांना. शेवटी 4 माणसं आली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आला नाही आला तर आम्हाला उचलून न्यायचं आहे तुम्हाला. उचलून न्यायचं आहे म्हटल्यानंतर मी उभी राहिले. म्हटलं हां हां चला मी येते तुमच्याबरोबर. मग मी जाऊन त्या ऑफिसमध्ये बसले. छोटं ऑफिस होतं पहिलं बाळासाहेबांचं. मी अशी बसले, इकडं मान करून. बाळासाहेब तिकडं होते, इकडं पण बाजून. तर ते हसत होते. हसताय काय म्हटलं. मी आज म्हटलं हसताय काय, मला कशाला तुम्ही बोलवलं? काय आहे ना, शिवाजी भोसलेंना बाहेर गडीतून काढण्यासाठी काहीतरी इलाज करावाच लागला मला. म्हणजे मला त्यांनी इतका मान दिला की भोसलेंना गढीतून त्यांच्या काढून आणायसाठी 4 माणसं पाठवली. तेव्हापासून आमची दोस्ती झाली. मी हसायला लागले. म्हणजे काय काम आहे बाळासाहेब, बोला. तर आणि बाळासाहेबांची दोस्ती अशीच माझी शेवटपर्यंत होती, त्यांच्या शेवटच्या ह्याच्याप्रमाणेपर्यंत होती. म्हणून मला ते फार आवडतात. आजच्या काळातले राजकारणी तरुण बाळासाहेबांचीच छाप असलेले. तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000. तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000. उद्यासाठी मी तुमच्यासाठी गाते शिंदे साहेब. तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही मला फार आवडता. अचानक वर आलात तुम्ही, आम्हाला माहीत नाही तुम्ही काम करत होता म्हणून. अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने,
तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत. त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो. कारण त्यावेळेला सगळंच सगळंच काही निवडलं होतं. म्हणजे हे झालं होतं. त्यावेळेला तुम्ही आलात आणि ज्या हिमतीनं तुम्ही आलात आणि ज्या लोकांच्या बोलण्याला तुम्ही तोंड दिलं, सगळे तुमच्यावर धावून आले होते, त्यावेळेला तुम्ही तोंड दिलं आणि त्यातनं तुम्ही सक्सेसफुल झालात आणि आणखीन सक्सेसफुल व्हाल ही माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. वा. मी तुमच्यापेक्षा मोठी आहे. तुम्ही ऐकत असाल माझं भाषण, नसात ऐकाल तरी पण मी तुम्हाला आशीर्वाद देते की शतायुष्य व्हा आणि असंच कार्य करत राहा. चांगलं कार्य केल्यानं कोणीही कधीही संपत नाही. वा. याच्याहून मोठ्या शुभेच्छा शिंदे साहेबांसाठी पण काय असतील आणि त्या त्यांच्यापर्यंत 100% पोहोचतीलच. हे त्यांचं गिफ्ट झालं. पण जेव्हा तुम्हाला शिंदे साहेब प्रत्यक्षात भेटले होते तेव्हा तुम्ही त्यांना मला लाडक्या बहिणीचे 1500 रुपये कधी मिळतील असं विचारलं होतं ना हो? नाही, मी असं बोलले होते. बाळासाहेब आपले शिंदे साहेब पण होते, फडणवीस साहेब पण होते, मोदी साहेब पण होते आणि बरेचसेच त्यावेळेला असणारे तिथं मंडळी होती. त्यावेळेला मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही आता जे 1500 ना 1500 रुपये हो. 1500 रुपये तुम्ही जे आता भगिनींना दिलेत, जर तुम्ही 50 किंवा 60 साली 40 साली दिले असते तर मी पण 2 वेळा जेवले असते. कारण मी 1 वेळा जेवत होते त्यावेळेला. माझं लग्न झालं होतं, गरिबी होती आणि त्यावेळेला मी नवऱ्यासाठी जेवण करून ठेवत होते आणि मी दुपारी जेवत नव्हते आणि तसेच त्याच्याबरोबर जेवत होते. तर ते जेवण जे होतं ते माझ्या 15 रुपयात झालं असतं ना, 1500 रुपयामध्ये. पण त्यावेळेला हे नव्हते ना, त्यावेळेला ते कोणीतरी होते. किती भयंकर त्रास देत होते ते लोक. खलास संपला. हां. पण किती मोठी गोष्ट आहे आज आशाताईंनी जो मुद्दा काढला आत्ता बोलता बोलता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये 1500 ही अमाऊंट सुरुवातीला अनेकांना असं झालं की इतकी छोटी अमाऊंटने काय होणार आहे. पण कित्येक घरांमध्ये जी चूल पेटते त्या घरांचा जो उद्धार झालाय तो या लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या या अल्पशा का वाटेनात पण या मोठ्या रकमेमुळे आणि शिंदे साहेबांच्या या इनिशिएटिव्हमुळे पुढाकारामुळे झालाय. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. राजकारणातल्या व्यक्तींबद्दल आपण बोललो. राज ठाकरे मला फार आवडतो. तुम्हाला पण आवडतो की नाही? खरं सांगायचं, राज ठाकरे मजेशीर चीज आहे. स्पष्ट बोलणं, बाळासाहेबांसारखा धारदार आवाज आणि त्यांचं बोलणं आणि त्यांचा चेहरा आणि त्यांचं कुंकू, मला सगळंच त्यांचं आवडतं. त्यामुळं माझी त्यांची मैत्री चांगली आहे. कधीतरी मला ते CKP लोकांची झिंग्याची खिचडी पाठवून देतात, कधीतरी मला माशाची आमटी पाठवून देतात आणि फार चांगलं आहे त्यांचं माझं. त्यामुळं मला ते फार आवडतात. राजसाहेबांसमोर मी सगळ्यांनाच असं मांजर झालेलं आम्ही बघतो कारण त्यांचा दराराच आदरयुक्त दरारा असा आहे. दराराच आहे तो. पण तुम्ही दटावू पण शकता ना त्यांना. काही असे प्रसंग होते सहज गमतीत मैत्री खातर प्रेमा खातर दटावलंय? नाही 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 नाही, ते आता मला दोन काहीतरी बोलतील ते लगेच सांगणार, आशाबाई अशा बोललात तुम्ही मला, असं लगेच बोलणार. नकोच मग मी विचारलं म्हणून माझ्यावर परत काहीतरी वेगळायचं ते नको. पण राजकारणा व्यतिरिक्त कुठल्या व्यक्ती आवडतात तुम्हाला? आपल्या बोलण्यामध्ये काही उल्लेख आले होते तुमच्या वीर सावरकर, विवेकानंद. तुम्ही म्हणाला की आजकालचे कोण, त्यावेळेला मी तुम्हाला सावरकर बोलणार होते पण त्यात विसरले मी. आता सांगितलं तरी चालेल. सावरकर मी त्यांना भेटलेले आहे आणि अतिशय आदरणीय व्यक्ती. मी माझं नशीब थोर की मी त्यांना भेटले. आज कोणी भेटू शकत नाही, ते नाहीच आहेत. त्यांनी त्रास जो सहन केला देशासाठी तो आपण वाचलेला आहे, बघितलेला पण आहे आणि
मला त्यांच्याविषयी खूप आदर आहे. विवेकानंदाविषयी फार आदर आहे. असे लोक जे होऊन गेले, वल्लभभाई पटेल, फार आदर आहे. तुम्हाला गंमत सांगते, मी महात्मा गांधींना बोलताना ऐकलेलं आहे लाईव्ह. महात्मा गांधी आणि सगळे लोक, नायडू, सरोजिनी नायडू, जयप्रकाश नारायण, पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे 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 सगळ्यांची मीटिंग होती शिवाजी पार्कला. त्यावेळेला मी 10 वर्षाचे होते, बॉम्बेत नवीनच आले होते. आणि मी उतरून माझ्या त्या घरातून, विनायकरावांच्या घरातून उतरून अशी निघून गेले की एवढी लाखो गर्दी जमली आहे आणि त्यांच्यात घुसून चालत निघून गेले. अशी माझी सवयच आहे. आणि मी हरवले मी. आणि कठड्यावर बसून शिवाजी पार्कच्या रडत होते, माझं घर कुठं आहे, आता मी कुठं जाऊ, माझं घर कुठं आहे. एक माणूस आला, बेटा तू कुठच्या घरात राहते? म्हटलं मातोश्री. म्हणजे तुझ्यासमोरच घर आहे ते. मातोश्री घर तिथंच आहे. आणि बघितलं मी मातोश्री आहे. मग मी तिथं गेले राहायला. म्हणजे त्यावेळेला मी महात्मा गांधींना बघितलेलं आहे, आजच्या कुठल्याही पिढीनं बघितलेलं नाही आहे. आता आपण थोडंसं संगीताकडे येऊया. मला माहिती आहे सगळ्यांना त्याबद्दल ऐकायची खूप इच्छा आहे. अनेक संगीतकारांबरोबर आपण काम केलं आहे, अनेकांना उभं केलं आहे संगीतकार म्हणून. कित्येक गाणी आहेत, कित्येक आठवणी असतील. सगळंच कव्हर करणं आज कठीण आहे, पण मी असा प्रयत्न करतो की काही संगीतकारांची, मोजक्या संगीतकारांची मी नावं घेतो. त्यांच्याबरोबरची एखादी आठवण, एखादा गाण्याचा प्रसंग जर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला मिळाल तर फार आवडेल. सुरुवात करूया घरूनच. पंडित हृदयनाथ मंगेशकर. त्याची आठवण सांगू का गाण्याची? दोन्ही. कारण तुमच्या बोलण्यात असं नेहमी येतं की त्यांच्या चाली फार अवघड असतात. तुम्हाला आणि दिदींना बोलवलं की पहिल्यांदा तुम्हाला असं वाटायचं की आता बापरे, आता काय अवघड करून ठेवलंय. बाळासाहेबांची गाणी खूपच अवघड असतात. ऐकायला सोपी असतात, पण म्हणायला फार अवघड असतात. कारण त्याचं शब्दाप्रमाणे गाणं असतं, शब्दाला धरून असतं. का उलटून पहाट गेली, उलटून पहाट आली कशी, उलटून पहाट आली कशी, हे शब्द जे आहेत भटांचे, त्यांनी तसंच की उलटून रात आली. कसं सुरात कसं सांगतो तो की उलटून, आता उलटली बघा रात, उलटून असं नाही म्हटलेलं, उलटून. ही तान फार अवघड आहे, फार अवघड आहे. उलटून रात गेली, कळले मला न केव्हा, निसटून रात गेली, निसटून रात गेली. हे शब्द जे आहेत ना, या शब्दांप्रमाणे तो सूर बसवतो. आणि त्याचा हिशोब नाही आहे की तो किती वर जाईल आणि तो काय ताना म्हणेल, आणि त्याच्यासारखंच यायला पाहिजे. आणि तो गातो छान, त्यामुळे त्याच्यासारखंच गायला आम्हाला खूप त्रास होतो. तुम्ही एक हॉस्पिटलमधला प्रसंग बोलता बोलता सांगितलात की किती त्यांचं लक्ष असतं, तो सांगा ना. तो आज आजारी आहे, आज थोडे दिवसापासून. दिदी गेल्यापासून त्यानं पोतकून अंग टाकलं आहे. आणि तो हॉस्पिटलमध्ये होता, तर ICUमध्ये होता. मी गेले तिथं त्याला बघायला. त्यानं मला थांबवून ठेवलं बराच वेळा डॉक्टरांनी. दुसरीकडं तिसरीकडं नेलं आणि त्याला चांगल्या खोलीत आणून झोपवलं. कारण त्याला नको होतं की मी ICUमध्ये जावं म्हणून. कारण आम्ही बहिणी त्याच्यापेक्षा मोठ्या आहोत, 4 वर्ष मी त्याच्यापेक्षा मोठी आहे. तर त्याला माहीत आहे की आम्ही सगळेच म्हातारे आहोत, सगळ्या बहिणी म्हाताऱ्या आहेत. तर त्यांनी सांगितलं की तिला आणू नका इकडं, तिला खोलीमध्ये. तर मी त्याच्याकडे जाऊन, काय करतोयस तू, खातोस की नाही, जेवतो की नाही, असा काय पडलायस तू, मंगेशकर असे थोडी पडलेले असतात, असं तसं मी त्याला भाषण दिलं.
आणि मी त्याच्यासमोर म्हटलं की कुठलं तरी गाणं म्हणायचं म्हणून म्हटलं मी है ना. काय 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 गाणं होतं बरं ते आता मनाचा दगड घेतो कणत उशाला. त्यानं मला सांगितलं तुझी तान चुकली बरं का. तेवढ्या आजारात त्यानं सांगितलं. तर म्हटलं तू म्हणून दाखव ना. त्यानं तसंही म्हणून दाखवलं की उषा ला ला नाही अशी तान नाही बाळ ला. मी म्युझिक डायरेक्टर असल्यामुळं माझं तान आणखीन वेगळी वेगळी होत जाते. पण मी शिकवलेली तान तू म्हटली नाहीस. असं त्याचं गाणं आहे. आणि अजूनही त्याला त्या गाण्यामध्ये म्हणावं असं वाटतं. आणि मी गेले की मी म्हणत नाही तू आजारी आहे मग कधी बरा होणार असं. ह्या सगळ्या लोकांची सवय असते की आजाराच्याकडे गेले की मग रडायचं. तर मला तसं बरं वाटत नाही. मी आजारी माणसाजवळ हसत गात बोलत अशी जाते. डान्स पण करते कधी कधी. आणि आणि असं असलं पाहिजे ना. त्या माणसाला वाटलं पाहिजे की मी बरा व्हावा आणि त्याचं वाटलं पाहिजे. केव्हा तरी पहाटे केव्हा तरी लगेच तो चूक काढतो. केव्हा तरी पहाट अशी चूक काढतो. आणि मी त्याच्यासमोर गात बसते आणि तो चुका काढत राहतो. आणि मला आनंद होतो की तो अजून गातोय अजून गातोय. मला आनंद होतो. मंगेशकर घराण्याचे आम्हा सगळ्यांवर अनंत उपकार आहेत. त्यामुळे आम्हा सगळ्यांचं प्रेम, आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठांचे आशीर्वाद, शुभेच्छा या त्यांच्या लवकर बऱ्या होण्यासाठी आहेतच. लवकर बरे होऊन त्यांचे एकत्रित आपल्याला इथे मुलाखतीचे कार्यक्रम करता यावेत अशीच मी आशा व्यक्त करतो. त्यानंतर सुधीर फडके बाबूजी. फडके साहेब कोल्हापूरचे ब्राह्मण होते. ते कटकोर ब्राह्मण, फटकळ ब्राह्मण असा ब्राह्मण कोणी बघितला नाही मी. फटकळ ब्राह्मण आणि देशप्रेमी ब्राह्मण. अतिशय देशाचं प्रेम, भारतमातेचं प्रेम. त्यांनी एकदा मला रेकॉर्डिंगमध्ये गाणं चालू होतं आमचं. बॉम्बे लॅब म्हणून स्टुडिओ होता आणि तिकडे ते गेले एकदम धावत आणि मला बोलवलं की आशाबाई इकडे या, आशाबाई इकडे या, तुमच्याकडे काही पैसे आहेत का. म्हटलं अजून गाणं तर झालं नाही, अजून पैसे नाही आलेले, पण माझ्याकडे पैसे आहेत, मी ठेवायचे पैसे. म्हटलं पर्स मी उघडली. म्हटलं तुम्ही घ्या. जेवढे पैसे होते, किती होते मला माहीत नाही आता, तेवढे त्यांनी पैसे घेतले. मी म्हटलं काय करताय तुम्ही. ते म्हणाले मी गोव्याला, कुठलं ते गाव आहे ते सोडवणूक केली होती आपण गोव्याची, दादरा नगर, दादरा काहीतरी गाव आहे, तिकडं ते लढाईला गेले होते. त्यांनी पैसे घेतले आणि तिकडं ते लढायला गेले होते. असा म्युझिक डायरेक्टर पहिलाच मी बघितला की गाणं सोडून लढाईला जातो. आणि त्यांचं गाणं पण अतिशय सुरेख, शब्दाची ठेवण म्हणजे अर्थात शिकलेले होते, ब्राह्मण होते. आता लय म्हणायचं असं त्यांना व्हायचं नाही. तर म्हणजे कोल्हापुरी नव्हते ते, कोल्हापुरी भाषा येत नव्हती त्यांना, त्या ब्राह्मणी भाषा येत होती. आता काय राव कुठे चाललायसा असं असं बोलायचे नाहीत. कुठं चाललात आशाबाई असं बोलायचे. त्यांचं गाणं शिकताना अतिशय लक्ष देऊन ऐकावं लागायचं आणि अतिशय आपल्या सगळ्या बुद्धीला पकडून ठेवावं लागायचं की इकडं तिकडं काही उपयोग नाही. न त्यांचं गाणं आता कुठलं सांगू तुम्हाला. नाच नाचुनी अति मी थकले,
थकले रे नंदलाला, थकले रे नंदला. आपण जर असं म्हटलं की नाच नाचुनी अति मी थकले, हे असं म्हणू नका आशाबाई. नाच नाचुनी अति मी थकले, असं त्यांचं गाणं आज होतं. आता याच्यामध्ये आणखीन एका गाण्यामध्ये तुम्हाला सांगते की का हो दुरावा, का हो, आता सरळ गाणं आहे. का हो दुरावा, का हो अबोला, अपराध माझा असा काय झाला. त्यांनी सांगितलं का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला.